जनावरागत खाते प्रॅक्टिस करतोय आता. सो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू न्यू व्लॉग. आणि आज आपण खूप दिवसातनं ब्लॉग केलाय, कारण थोडं मध्ये कंडिशन नव्हती ब्लॉग वगैरे करण्याची, जरा मध्ये प्रॉब्लेम झालते खूप. आणि आपण आता निघालोय ओडिसीला. माग आपले पोरं आहेत इथं सगळी, आणि आम्ही निघालोय निर्वाणा हॉटेलला ओडिसीला. हा ब्लॉग 3 पार्ट मध्ये येईल, कारण आमचं 3 दिवसाचं काम आहे तिथं. तर मग आपण 3 पार्ट मध्ये ब्लॉग करू. आता मी तुम्हाला सगळं मग तिथं दाखवीन की कसं असतं, म्हणजे ओडिसीला कसं असतं ना हॉटेल मॅनेजमेंट, म्हणजे नक्की म्हणजे ओडिसीला आपल्याला काय काय करायला लागतं. आणि आपल्याला ओडिसीला पण जावं लागतं, तर तिथं आपण बघू आता आपल्याला तिथं काय काय करायला लागतंय, काय काय कामं असतात, काय काय आपल्याला त्यातनं शिकायला भेटतं. कारण प्रॅक्टिकल पेक्षा ओडिसी करूनच जास्त माणूस हॉटेल मॅनेजमेंट मध्ये शिकतो, म्हणजे आमचं तर असं म्हणणं आहे. म्हणजे सगळं आपल्याला प्रॅक्टिकली काम करून आपल्याला ते लक्ष देतं. आता इथं वम वम 2 व वम 1 यादव आणि यो जाधव असे आम्ही 5 जण आहे. आता आपण जाऊ तिथं निर्वाणा हॉटेलला, आणि मग भेटतो तुम्हाला मी थोड्या वेळानं. चला बाय बाय. ओडिसीची तयारी करतोय भाऊ. भाऊ ओडिसीला निघालाय, त्याची तयारी करतोय. तुझं काय म्हणणं आहे ओम? ओम ओडिसीला आलाय म्हणजे आमच्या नादाला लागून ओडिसीला यायला लागलाय. आधी हुशार होतो ह्यो, आधी अभ्यास करायचा. आता ओम नादी लागलाय ना, अभ्यास सोडून दिला. तुमचं काय म्हणणं आहे? शिर्के आलाय, काय म्हणतात? लगेच जनावरागत खाते. इथं ओमच्या घरी आलोय. ओमनं पोहे दिले ना, काकूंनी पोहे दिले. ह्याचं काय करायचंय? भावासाठी पाणी ठेवलेलं आहे. पाणी ठेवलंय. इनामदार दिसला तर मला. डोळे बघ. लवकर उठायचं की जरा. लवकर आलो तुमच्या दूर आलो. सांग किंवा माहिती त्याला काहीतरी, काय त्याला ज्ञान दे जरा. बाप त्याला शिकू शकला नाही, मी काय शिकवणार. सायला कुठे गेलाय? योमेची रुबी. ती बघते बघ की कशी तिरक्या नजर गाडीला अडकवलं पाहिजे. इकडे बघ. फोटो नाही काढायचा आमचा. आता आमचा असा विषय झालाय की आम्ही एक जण एक्स्ट्रा आणलाय. 3 जण रेस्टॉरंटला घेतली, आणि ही दोघं बिचारी हाऊसकीपिंग. हात दाखव बाळा, हात दाखव, हात दाखव लवकर. हाऊसकीपिंग म्हणते, हाऊसकीपिंग ओरडते, हाऊसकीपिंग. जाऊ दे, नंतर तू ये रेस्टॉरंटला, बाकीचे आम्ही हाऊसकीपिंग बस आयटम पलटून घेऊ. चला आता आता आम्हाला ते सेफ अँड डिश क्लीन करायला होतं, पण तिकडेच होता ओम्या 1 आणि ओम्या 2 कडं. का काय करतोय ओम? ओम इथं क्लिनिंग करतोय, ओडिसीला आलोय. आणि आम्ही हे सगळं सेफ अँड डिश वगैरे क्लिअर करतोय. फोन करायला लागलाय कोणाला पण, येडं झालंय. चला भेटू थोड्या वेळानं. का रे बाबू स्पीकिंग कुठं मिळाला काय बाबू? देऊन टाकलं काय? बाबू तुम्हाला मिस नाही ना करत? हे सगळं आता आम्ही क्लीन केलंय. टोस्टर वगैरे पण बघायला असा असतो टोस्टर. सेफ अँड डिश तिकडे. पॉटर आवडत नाही म्हणते. माझ्याकडे बघून काय बोलते? कॅमेऱ्यात बोलून बघ बरं. म्हणते हॅरी पॉटर त्याला आवडत नाही. बंदर काय आणि अद्रकच मी तर लय मोठा फॅन आहे हॅरी पॉटरचा. आता कामाचा जरा लोड आहे, आणि तो जरा अलाउड नाही व्हिडिओ वगैरे काढाय, त्यामुळं भेटू आपण थोडा वेळा. यांच्याविषयी मीच दिसतं सगळीकडे. मला तर घेतली म्हणते, तुला फ्रेंड ऑफिसला घेतली. चला बाय बाय. मला तर आता आपण ऑर्डर घेऊन निघालो खाली. अशी ऑर्डर घेऊन खाली जायला लागतं रूम सर्व्हिसला. आणि आता ऑर्डर वगैरे देऊ,
बाकी काय काम नसते आपल्याला, फक्त ऑर्डरच द्यायच्या, बाकी लय काय काम नाही. तर खाली रूम आहेत, आपण ऑर्डर वगैरे देऊ आता आणि परत वर येऊ, तुम्हाला जरा मग तेव्हा खालचा व्ह्यू पण दाखवतो. हे इथं अशा रूम आहेत. भाऊ प्रॅक्टिस करतोय आता. काय करायचं, कसं वाटतंय भाऊ? पण FMB बरं वाटतंय ना, आहे ना? पैशाची कमतरता भासली की सगळंच भारी लागतं. बरोबर आहे, तुझं पण बरोबर आहे. आता आम्ही आलो खालच्या साईडला, इकडं पूल एरिया आहे वगैरे, मस्त आहे हॉटेल. आता आपण जाऊ, ह्याला जरा रूम वगैरे दाखवायच्यात. किती नंबरची रूम आहे ह्याला माहीत नाही, तर सगळं लिहिलं आहे बघा. इन्फिनिटी, स्विमिंग पूल वगैरे. इथे ट्रिपचं नियोजन चाललंय. आम्हाला ट्रिपला जायचं म्हणून तर आम्ही ओडिसीला आलो आहे. इथं सगळं खाली बघितलं आहे बघा, खालच्या साईडला पूल वगैरे आम्ही खाली बघितलं, आता चेक केलं, पण क्लिअरन्स नाही आहे खाली, काय क्लिअरन्स वगैरे नाही आता काय. आता आपण जाऊ परत रेस्टॉरंटला. रश व्हायला लागले कारण तिथं गेस्ट यायला लागलेत, तिथनं मी तुम्हाला दाखवू शकत नाही. आता जाऊ आपण. आता काय आम्ही काम करून आता वैतागलोय पूर्ण, इथं थांबलोय आता. तोंड वगैरे जरा फ्रेश होऊया आता. एक हिडन पर्सन आहे आपला बरं का, असा साईडला थांबलाय बरं का. का रे? जाऊ दे, चला काम माहितलं काम करू. काय करू ते समजून नाही. 3 पार्ट मध्ये ब्लॉग बनवू काय? 3 दिवसाचा एकच ब्लॉग बनवू. बघू, जाऊया पण आता आणि बघू आता काय काम माहित. चला आता ओम्या बी झालाय तयार. आम्ही 2 जण पाठवलं हाऊसकीपिंगला. त्यांची पण वाट लागली, त्यांनी ऑफिस बिफिस धुतलंय तिथलं, घासून बिसून वॉशरूम आणि बाथरूम वगैरे सगळं धुतलंय त्यांनी. चला चला, आत्ता भाऊनं ठेवलंय साईडला. का हातात ग्लव्स दिसतं ती काय, आत्ता ही त्यांचं हीच कामं चाललंय हाऊसकीपिंग मध्ये. मला म्हणते मला घेऊ नको म्हणलं. कसं वाटतंय तुम्हाला हाऊसकीपिंग करून? म्हणजे कुठलं आता डिपार्टमेंट बरं वाटतंय? फूड प्रोडक्शन, FMB का हाऊसकीपिंग? FMB भारी वाटते ना, भारी टेंडिंग ना. चला चले वर. हे गप, आम्हाला काम आहे, तुमच्याकडे आम्ही मोकळे. साफसफाई कर गप. चला आता आपण जाऊ रेस्टॉरंटला. हॉटेल भारी आहे ना हॉटेल, एक नंबर. आणि आपल्याला नंतर पण असंच एखादं हॉटेल भेटलं पाहिजे, शांत वातावरणात, कटकट नाही काय नाही. इकडे इकडे तिकडे नाही बोंकडे. चला इकडे खाली पण रूम वगैरे, जाऊ आपण आता हॉटेलमध्ये. काय करता, इथं वायपिंग चालू आहे. मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा. इथं प्लेट वगैरे ना, आम्ही चहा पण पितोय मस्त पैकी. आणि यांची खूप फाटली आता. काय म्हणतो साहिल? तुमचं काय म्हणणं आहे यांच्यावर? हाऊसकीपिंगला फाडली आहे आणि हे जे वाट्या सोडून वाटे या तुम्ही पण चहा प्यायला. असू दे, पाया नको पडू, आशीर्वाद. वाव, चला आवरा आवरा आवरा. काय झालं त्यांचं? आम्ही जरा आमचा ब्रेक झाला. आमचा ब्रेक असं नाही म्हणू शकत, पण आम्ही आमच्या यानं ब्रेक घेतलाय. आता यांचा असा विषय झालाय पावर की आलेत हाऊसकीपिंगला. ह्यांची चांगली फाडली. आणि यांचा असा विषय झाला, आलेत हाऊसकीपिंगला, यांना पाठवलेलं बॉनफायर साठी, यांना लाकडाने पाठवलेली. आता ही दोघं इथं थांबले, तर त्यांना यांचं झालंय आता किस्सू. ही झाल्यात फुल वायबल. लाकूड तोडायची ती लाकूड तोडायची गोष्ट होती का नाही, ती यांच्यावरच झाली. लाकूड तोड्या लाकूड तोड्या 1, लाकूड तोड्या 2. आणि बॉन फायरला यांची लाकडे केवढी आहेत बघा. ही लाकडे घेऊन चालल्या ती बॉन फायरला. पायच लाकडा आहे बघा. असं उभा राहा. खोड खोड बघा लाकूड. हा, डान्स करा. लाकूड. अरे हे बघ, ही तू एकटा घेऊ शकतोय खांद्यावर, ते साईला घेऊ शकतो. मग इथनं 1-1, 2-2 ट्रिपा मारा गे. चांगलं सांगितलं यांना, पटलं नाही. जाऊ दे आता, आपण कसं काय ब्रेकचं बघू. तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. आता जरा लय काम केलं, जरा आता बसतो. चला बाय बाय. तर साहिल इथं लाकडं आणाय आलता. साहिलला आली चक्कर. इकडे दाखव, भावाचा ब्रेकअप झाला.
हा परत लाव एकदा गाणं. बाळाला ब्रेकअप झालाय. कुठे निघालाय? रूमला रूम सर्व्हिस द्यायला वॉटर बॉटल द्यायला निघालोय. चला जाऊया आता. शूट पण करून देणं झाल्यातले आता काय. मला तर वाटतं 3 दिवसाचा एकच ब्लॉग येते काय. बघू आता एडिटिंगच्या टायमिंगला समजेल. आता आम्ही उद्याच्या बुफेची तयारी करतो. उद्या सकाळी ब्रेकफास्टला बुफे येणार. म्हणजे सेटअप असं करून खावं लागतं सगळ्या तिकडं. सेपन डिश वगैरे आम्ही सेट केलं. आता तिथे सेट करतोय आम्ही मुंकी भाऊ. दाखवदार कसं गेलं. चांगलीच वाट लागली दिवसभर खाल्ली. जेवते जेवण ना आमचं. ती दोघं जेवलेत. आम्ही तिघं फक्त जेवायचं राहिलेलो. जेवण भेटतं. जेवण झालंय. किती वाजता आपण सोडतो काय नाही. दोघं आता शोधू. आता इथं दुकानात जायचं. जरा रात्रीची भूक भीक लागते. जरा कुरकुरे वगैरे घेऊन आणि येऊ माघारी. चला मला भूक लागते. आम्ही दुकानात जाऊ. आवर चले. दुकान बंद होईल. मी आत्ताच सांगतोय. मग तुला तेच म्हणते की दुकान बंद होईल. आवर. आता सायल्या ही यांचं आधीच झालं काम. आमचं आत्ताशी झालंय. आणि आमचं आधीच काम झालं. पण आता आमच्यावर असला भारी एक विषय झालाय की ओमेनानं मला उद्या सकाळी 7 वाजता बोलवले. आम्ही दोघंच जाणार आणि आम्हाला नाही 11ला. आणि ओमेन लवडेला 11 वाजता बोलवले. ही दिवसभर थांबणार ना. आम्हाला सुट्टी देणार आहेत. आम्ही डायरेक्ट डिनरला येणार आहे. त्यामुळे आता तुमचं तुम्ही बघू. आम्हाला सकाळी बेड झाले मोकळं करू. आपण उठाय तर लागणार. चला आता आपण इथंच थांबू. आता आपण भेटू भेटतो मी तुम्हाला डायरेक्ट उद्या सकाळी. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट. सो गुड मॉर्निंग गाईज. आपले थंडी एवढी की गाडीच आपली दुकानं धुवून निघली. वाजलं आता 7. ते उघड ना. कसा भंड माणूस आहेस. तुझ्या उघडली इकडे एक कर. हा अरे ओके तिथं आहे. आपण निघालोय. आज आपला डे 2 आहे. काल डे 1 होता. आज डे 2 आहे. 7 वाजले सकाळचे आणि फुल गार लागतात. आम्ही निघालोय हॉटेलवर. आत्ता ब्रेकफास्ट आहे आणि आमची ड्युटी लागली आता 11 वाजेपर्यंत. आणि 11 नंतरून ओम्या थांबणार आपला दुसरा. आणि आम्ही दोघं फ्री होणार आहे. थंडी तर लय बेकार लागते नाही का. म्हणजे सुधारणच झालंय काय. असली बेकार थंडी. समोर हॉटेल आहे इथं. तर इथनं आपण जाऊया. आता बघू कसं काय. 6 मेनू आहेत. डोसा आहे, इडली, मेदूवडा, मिसळ पाव आहे, पायनॅपल शिरा आहे. कारण आज बुफे आहे. आणि बाकीचे जेवढे आहेत तेवढे रूमवाले त्यांनी त्यांचा बुफे हे नाही आहे त्यांच्या. म्हणजे त्यांनी बुफे नाही घेतला. त्यांच्याकडे पैसे नव्हते ना. बुफेचे पैसे नव्हते. नाही रे. एपी प्लानवाले आहेत सगळे. ज्यांचं बुफे ते एपी प्लानवाले आहेत वाटतं. गरीबी ती नाश्तेवाली ती सीपी वाले आहेत. चला बाय बाय. इथं वायपिंग चालले. याला चहा प्यायचा आहे. काय म्हणतो सोम. वायपिंग करते. थंडी लागते. इथं ग्लास वाईप करायचे चाललेत सकाळच्या पारी. चला आपण वाईप करू. आता गेस्ट पण येतील नाश्त्याला ब्रेकफास्टला. सॉरी ब्रेकफास्ट मध्ये नाश्ता नाही. हॉटेल मॅनेजमेंट करतोय. इंग्लिश बोल. इंग्लिश. इंग्लिश. ब्रेकफास्ट स्पेलिंग काय. आणि हॉटेल मॅनेजमेंट करते. तर मी निघाले मॉरिशसला. ऐका यांचं. आम्ही आता नाश्ता सेटअप केलाय सगळं. हे बघा प्लेट, बाउल, मंकी बाउल, फ्रूट, ज्यूस ग्लास. इथे ज्यूस लागल. हे कॉर्न आणि चोकोज. इकडे काय रे
शुगर जग शुगर पाऊच जाम इकडं माझ्याकडे गोड आहे जाम. सर इकडं कप टोस्टर बाकी इथं सगळे मेनू लागणार आहे. काय मिसळ पाव आहे, परत इथं मेदू वडा आहे, इडली, लोणी पंच डोसा आणि इथं सांबर. असा आपला पूर्ण सेटअप आहे आजचा. हे जाम तर फुटलेलं. नाश्त्याला काय खाल्लं आज? जाम खाल्ला. मला एक जाम. एक नंबर जाम आहे. इथं ओम आलाय, इथं साहिल आलेत, ते 2 भाऊ आलेत. आम्ही पेतोय चहा आता. बरं आता ह्याची कशी वाट लागणार? आम्ही दोघं पण नाही ह्याच्या टायमिंगला. एकटंच आहे पोरगा आता. एकटंच आहे आता. माँ मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा है माँ. न्यू मेंबर ऍडेड. हाँ 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 बाबा एक पाव तरी खातो. मी निघालोय वॉटर बॉटल द्यायला. हाऊसकीपिंगची पोरं. आता आता कसा गावला रुमाल हातात? रुमाल आहे. चला डिलक्स रूमला जायचंय. डिलक्स कॉटेज इकडून रोड आहे 301. चला आपण येतात वॉटर बॉटल देऊ. काम करा. आणि हाऊसकीपिंगची आहेत तरी नाश्त्याला आलं. तिथं नाश्ता आहे, मेदू वडा आहे, ढोकळा आहे, मिसळ पाव आहे, इथं इडली आहे, इथं काय पायनॅपल शिरा आहे, त्यानंतर इथं ते हे होतं मिल्कशेक होता. मिल्कशेक ओके इथं मिल्कशेक होता यो. इथं शिकरण आहे आणि इथे लिंबू आहे. आता तर आता असा विषय झाला की ओमेन मी सकाळी आलतो आणि यो मी आत्ता आलाय. तर आता 6 वाजेपर्यंत येऊन इथं थांबणार आहे. आणि आम्ही दोघं आता जाऊन झोपणार आहे. काय म्हणायचं ओम तुला याच्यावर? काय करू शकतो करमल का त्याला? एकटंच आहे आता, आम्ही दोघं बी नाही. तुम्ही? हाऊसकीपिंगला आहे. आता कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली. इथनं पुढे तुला कुठल्याच ओडिसीला यायचं नाही. तू निघालाय ओम. डोकं फिरलंय आधीच. त्याने 6 वाजता ड्युटी लावली, परत 8-11ला सुटणार म्हणला, परत म्हणला थांबा 6 वाजेपर्यंत. मस्त फिरलं त्याला. माझा तर असा शॉर्ट झालाय. मला आलता घरनं फोन दीदीचा. दीदी म्हणले आजीला ऍडमिट करायचंय, ये लवकर. आता इथनं निघायचं कसं? काय कसं करायचं? आता हेलिकॉप्टर बोलू बाप्पांना म्हणा. गाडी आहे की आपली. इथं अशा रूम आहेत, खाली स्विमिंग पूल आहे. चालतो मला आता मी स्विमिंग पूल दाखवतो. स्विमिंग करून दाखवतो आता. स्विमिंग पूल दाखवतो. सो गाईज आता मी हॉटेलमधून निघालोय. आता शॉर्ट असं झालंय, आपली सगळी पोरं हॉटेलवरच आहेत पण मी एकटा घरी निघालोय. त्याचं कारण म्हणजे आता मला घरनं फोन आला होता दीदीचा की आजीला ॲडमिट करायचं, लवकर ये म्हणून. तर आता मी निघालोय. तर काय सगळी पोरं तिथे आहेत, त्यांचं मन पण नव्हतं नाही का, म्हणजे सगळी अशी ही झालेली. आता आपण जाऊ डायरेक्ट इथनं घरी, कारण तिथनं आपल्याला गावाला जायचं आहे. तर आता गावाला पण जाऊ आपण डायरेक्ट तिथनं. आता यो ब्लॉग मी इथंच एंड करतोय, कारण आता मला पण खूप काय दाखवायचं होतं तुम्हाला, कारण आज जरा वेगळ्या पद्धतीचं म्हणजे सगळं हे करणार होतो आम्ही. पण आता जाऊ दे, आता माझ्याकडे पण वेळ नाही. आता मी जातो घरी. तुम्ही इथपर्यंत आलाय तर आता आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर, स्टे ट्यून. इथं यादवनं भोकेपाय उपवास सोडलाय. नाही, उपवास धरला सकाळी 7 वाजता, सोडला आता 10 वाजता. बस की 3 दिवसात देव पावला की भावा तुला.